नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं वेन आकृतीवरील काही प्रश्न बघितले होते. त्यानंतर आपण ते थोडे सोप्या टाईपमध्ये होते. ते त्यापेक्षा काय असणार आहे, थोडे अवघड असणार आहेत. हे पण टॉपिकचं नाव काय, वेन आकृत्या. त्यावरील काही अवघड प्रश्नाचा आज आपण काय करणार आहेत, सराव करणार आहेत. 2-3 प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवतो. त्यानंतर तुम्हाला ते सोडवण्यासाठी थोडा वेळ दिला जाईल. त्यानंतर मी तुम्हाला परत ते सोडवून दाखवतो. ठीक आहे. तर चला पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पहिला क्वेश्चन काय सांगतो ते बघूया. पहिला क्वेश्चन सांगतो की बाबा काही 90 हे काय आहेत, 50 आहेत. काही 90 हे काय आहेत, 50 आहेत. 50 मध्ये आणि 90 मध्ये आपण हा भाग कॉमन दाखवलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये ते म्हणते काही 50 हे काय आहेत, 40 आहेत. 50 हे इथं आहेत आणि 40 दाखवू आपण, हे दाखवू. ठीक आहे. ह्या 40 मध्ये आणि 50 मध्ये पण हा भाग काय केला आपण, कॉमन दाखवलेला आहे. त्यानंतर ते म्हणते कोणताही 40 हा काय आहे, 80 नाही. कोणताही 40 काय आहे बाबा, 80 नाही म्हणते. ह्या 40 मध्ये 80 मध्ये आपण त्यांचं दुश्मन दाखवली, एक रेष मारली, त्यामध्ये त्यांना विरुद्ध चिन्ह दाखवून त्यांच्या 40 मध्ये आणि 50 मध्ये काय केलं आपण, दुश्मनी दाखवलेले. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. ते म्हणते सर्व 80 हे काय आहेत, 100 आहेत. हा जो भाग पूर्ण 80चा आहे, हे कशाचा भाग आहे, 100चा पण भाग आहे. म्हणून आपण काय केलं, 100 दाखवले. आपली वेन आकृती तयार झालेली आहे. ठीक आहे. या वेन आकृतीच्या आधारे आपण काय करणार आहेत, खालील निष्कर्ष चेक करणार आहेत. त्यानुसार बघूया. निष्कर्ष पहिला काय सांगतो, निष्कर्ष पहिला सांगतो की बाबा काही 90 हे 80 आहेत म्हणते. बरोबर आहे. मला सांगा आपल्या आकृतीमध्ये आपल्याला 80 इथं दिसतात, 90 आपल्याला इथं दिसतात. आहेत तर काही 80 90 आहेत का, नाही. म्हणून निष्कर्ष हे काय आहे, चुकीचा आहे. त्यानंतर म्हणते बाबा कोणताही 80 हा 50 नाही. मला सांगा कोणताही 80 कुठे, 80 इथं आहेत, 50 इथं आहेत. कोणताही 80 50 होते का, नाही. म्हणून हा ऑप्शन पण चुकीचा. ऑप्शन क्रमांक बी पण हे काय, चुकीचा. त्यानंतर ते काय म्हणते काही 40 हे काय आहेत, 100 असण्याची शक्यता आहे. जेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा प्रश्नामध्ये शक्यता विचारतात तेव्हा आपल्याला थोडा जास्त विचार करावा लागतो. जेव्हा शक्यता विचारली तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, दुसरी आणखीन एक वेन आकृती काढून बघावं लागते. जर शक्यता आपल्याला दिसली त्या वेन आकृतीनुसार, तर आपण मग काय म्हणतो, ही शक्यता काय आहे, बरोबर आहे. तर मला सांगा आपल्या पहिल्या आकृतीनुसार आपल्याला काय सांगितलं, ते काही 40 हे 100 असण्याची शक्यता आहे का. मला सांगा आपले 100 इथं आहेत, काही 40 हे इथं आहेत. ह्या आकृतीनुसार शक्यता दिसते का, आपल्याला नाही. आपण दुसरी एक आकृती काढून बघू. ती जर परफेक्ट आपल्याला आकृती काढता आली तर आपण काय म्हणू, काही 40 हे 100 असण्याची काय बाबा शक्यता आहे. तर आपण चला दुसरी एक डायग्राम काढून बघूया आपण. वेन आकृती 1, वेन आकृती 2 काढून बघूया आपण. वेन आकृतीमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, सुरुवातीला काही 90 हे काय आहेत, 50 आहेत. हे 90 बघा, काही 90 हे काय दाखवले, 50 दाखवले. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं, काही 50 हे काय आहेत, 40 आहेत. काही 50 हे आपण 40 दाखवले. 50 मध्ये 40 मध्ये हा भाग कॉमन दाखवला. त्यानंतर त्याने काय म्हटलं होतं, कोणताही 40 हे काय आहे, 80 नाही. कोणताही 40 हे काय आहे दादा, 80 नाही. त्यानंतर त्यांनी शेवटचा विधान काय होतं, सर्व 80 हे 100 आहेत. मला सांगा आपल्याला शक्यता कशाची बघायची, काही 40 हे 100 असण्याची शक्यता आहे. मला सांगा आपण 100चा जर भाग असा काढला, ही डायग्राम जर आपण 100ची काढली, कोणती मी तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दाखवतो, ही व्हाईटमध्ये जी काढली ही डायग्राम कशाची आहे, हा सर्कल कशाचा आहे, 100चा आहे. आत्ता आपण ह्या आकृती क्रमांक 2 नुसार ऑप्शन सी चेक करूया. आकृती 2 नुसार आपल्याला काय सी काय म्हणतंय, काही 40 हे 100 असण्याची शक्यता आहे. मला सांगा 40 कुठे आहे दादा, हा 40चा पूर्ण सर्कल आहे. कोणता, हा 40चा पूर्ण सर्कल आहे. आणि 100चा सर्कल कोणता आहे, पांढऱ्या कलरमध्ये दाखवला 100चा सर्कल आहे. ते काय म्हणते काही 40 हे काय 100 असण्याची शक्यता आहे. मला सांगा 100 आणि 40 मध्ये तुम्हाला कोणता तरी भाग कॉमन दिसतो का, हा भाग आपल्याला कॉमन दिसतो. हा भाग कॉमन दिसतो आकृती क्रमांक 2 नुसार. आणि आकृती क्रमांक 1 मध्ये आपल्याला तो भाग कॉमन दिसतो का, नाहीये. म्हणून आपण काय म्हणतो बाबा, आपण काय म्हणतो, काही 40 हे 100 असण्याची शक्यता आहे. आपण डायग्राम 2 नुसार शक्यता काढून बघितली का नाही, शक्यता व्हेरीफाय केली, आपल्याला शक्यता काय दिसली, बरोबर दिसली. म्हणून काय म्हणतो आपण, निष्कर्ष सी बरोबर आहे. आपल्याला इथं थांबायचं आहे का, नाही. आपण खाली काही ऑप्शन चेक केला, त्यामध्ये काय म्हणतंय, सी आणि डी दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे आपल्याला डी पण चेक करावं लागेल का नाही, डी पण आपण काय करू, चेक करूया. ठीक आहे. ती काय म्हणते, सर्व 80 हे 50 असण्याची शक्यता आहे. इथं पण काय विचारली त्याने, शक्यता विचारली. लक्षात घ्या, इथं पण शक्यता विचारल्यामुळे आपण काय करावं लागलं, आपल्याला 80 आणि 50 असण्याची शक्यता दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे काढून बघावं लागेल. ठीक आहे.
80 असण्याची म्हणजे सर्व 80 50 असण्याची शक्यता आहे का? मला सांगा सर्व 80 50 होऊ शकताल का? इथं लक्ष द्या, दुसरी आकृती काढायची गरज नाही आपल्याला, इथं समजून जाईल. मला सांगा 80चा सर्कल कोणता आहे? 80चा सर्कल हे आहे. त्याने काय विचारले? सर्व 80 काय विचारले त्याने? सर्व 80 हे 50 असण्याची शक्यता आहे का? कशी होईल शक्यता दादा? 50 कुठे आहे? आपण दुसऱ्या कलरमध्ये दाखवतो तुम्हाला. 50 डायग्राम कोणती आहे? ही 50 डायग्राम आहे आणि 80 डायग्राम ही आहे. ह्याच्यामध्ये सांगा मला 50 मध्ये आणि 40 मध्ये कोणता भाग कॉमन आहे? हा एवढा भाग कॉमन आहे. हा कधीही 50 हा भाग 80 होऊ शकेल का? कधीच होऊ शकणार नाही. म्हणून हे त्यांनी सर्व विचारले म्हणून आपण काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक डी हे काय आहे? चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक डी हा काय आहे दादा? चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक डी चुकीचा आहे. तर मला सांगा दोन्ही होईल काय? हे इथं दिसलं आपल्याला ऑप्शन क्रमांक डी काय चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ई पण आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काय भेटलं? ऑप्शन क्रमांक सी भेटला. आपल्याला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय भेटलं? ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो एवढंच लक्ष द्या, हा जो का वेन आकृतीचा पार्ट आहे जेवढा समजण्यासाठी सोपा आहे तेवढा समजण्यासाठी अवघड पण आहे. मला सांगा जेव्हा का प्रश्नामध्ये शक्यता विचारतात तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? दुसरी आकृती काढून बघावंच लागेल. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया, तुमची आणखीन कन्सेप्ट क्लिअर होईल. ते म्हणते काय म्हणते? काही क्लासेस हे काय आहेत? ट्युशन आहेत. ठीक आहे. काही क्लासेस हे ट्युशन आहेत. काही क्लासेस हे काय आहे दादा? ट्युशन आहेत. बर, ह्याच्यामध्ये आपण हा भाग कॉमन दाखवला आहे. त्यानंतर ते म्हणते सर्व ट्युशन हे काय आहेत? महाविद्यालय आहेत. सर्व ट्युशन हे काय आहेत? महाविद्यालय आहेत. हा महाविद्यालय म्हणू आपण याला, महाविद्यालय. ठीक आहे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे, जरा साईज छोटी करूया आपण. ठीक आहे. त्यानंतर सांगितले सर्व ट्युशन काही महाविद्यालय काय आहेत? विद्यापीठ आहेत. काही महाविद्यालय हे काय आहेत? विद्यापीठ आहेत. ठीक आहे, विद्यापीठ. काही महाविद्यालय काय आहेत? विद्यापीठ. ह्यांच्यात हा भाग काय केला आपण? कॉमन दाखवला. हा काय आहे? महाविद्यालय आहे. त्यानंतर मला लक्षात घ्या त्यांनी काय सांगितले? कोणताही विद्यापीठ हे काय आहे? शाळा नाही म्हणते. विद्यापीठ कुठे? इथे आहे. कोणताही विद्यापीठ काय आहे? शाळा नाही. कोणतेही विद्यापीठ शाळा नाही म्हणून ह्याच्यामध्ये आपण काय केलं? क्रॉसचं चिन्ह दाखवलं. कधीही कोणताही विद्यापीठ हा शाळा असू शकत नाही किंवा कोणतीही शाळा हे काय विद्यापीठ असू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया? ऑप्शन चेक करू. आपली वेन आकृती झालेली आहे. वेन आकृतीनुसार आपण काय करूया? खालचे निष्कर्ष चेक करूया. त्याने काय म्हणते बाबा? काही शाळा हे ट्युशन आहेत. ठीक आहे. शाळा इथं दिसतात आपल्याला. ट्युशन कुठे आहेत? इथं आहेत. दिसतात का? काही शाळा ह्या ट्युशन आहेत का? नाही. म्हणून निष्कर्ष एक काय आहे? चुकीचा आहे. निष्कर्ष बी काय म्हणते? सर्व ट्युशन हे क्लासेस आहेत. सर्व ट्युशन आहेत का? सर्व ट्युशन इथं आहेत. क्लासेस कुठे आहेत? इथं आहेत. काही ट्युशन क्लासेस आहेत ना? सर्व आहेत का? नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हा निष्कर्ष पण काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर ते म्हणते सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात. तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नामध्ये सांगितलं मी, असू शकतात असं विचारलं की आपल्याला काय करावं लागते? त्याची पॉसिबिलिटी बघावं लागते. दुसरी आकृती काढून पॉसिबिलिटी काय करावं लागते? चेक करावं लागते. तर मला सांगा, चला दुसरी आकृतीमध्ये बघूया आपण असू शकते का? ही आकृती क्रमांक 1. आपण दुसरी आकृती क्रमांक 2 काढून बघूया. ते काय म्हणतात? काही क्लासेस हे काय आहेत? ट्युशन आहेत. बरं दादा, काही क्लासेस हे काय? ट्युशन आहेत. ह्याला क्लासेस म्हणू आपण, याला ट्युशन म्हणू. थोडं शॉर्टमध्ये काढूया. त्याने काय सांगितलं? सर्व ट्युशन हे काय आहेत? महाविद्यालय आहेत. सर्व ट्युशन हे काय आहेत? महाविद्यालय आहेत. त्यानंतर म्हणते बाबा काही महाविद्यालय काय आहेत? विद्यापीठ आहेत. आपल्याला काय विचारले? सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात का? विद्यापीठचे डायग्राम कुठे? हां, सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात का? आपल्याला चेक करायचे. सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात का? चेक करायचे. आपण आता विद्यापीठचे डायग्राम काढणार आहे. ट्युशन बघूया. काही महाविद्यालय हे विद्यापीठ आहेत. काही महाविद्यालय हे काय आहेत? विद्यापीठ आहेत. त्याच्या अगोदरच बघावं लागेल काय काय दिलं होतं. सर्व ट्युशन हे काय आहेत? महाविद्यालय आहेत. सर्व ट्युशन हे महाविद्यालय आहेत. सर्व ट्युशन हे झालं महाविद्यालय. आपल्याला सर्व विद्यापीठ हे काय करायचं? ट्युशन असू शकतात का? मला सांगा, हा आपण जर का नाही विद्यापीठ म्हटलं, ठीक आहे, विद्यापीठ दाखवण्यासाठी आपल्याला ट्युशनच्या मध्ये भाग दाखवावा लागेल. ठीक आहे. मला सांगा, विद्यापीठला आपण याला विद्यापीठ म्हटलं, हा भाग आपल्याला विद्यापीठ सगळं ट्युशन असण्यासाठी हा विद्यापीठ करावं लागलं आपल्याला. ह्याला म्हटलं आपण विद्यापीठ. आपण हा चेक करतोय. काय चेक करतोय? सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात का? ते विधान आपण
चेक करतोय, ठीक आहे. त्याच्यानुसार मला सांगा हे विद्यापीठ आहेत कोणते, सर्व विद्यापीठ हे ट्युशन दाखवले आपण ह्या डायग्राममध्ये. पुढे काय म्हणतंय ते त्याने सांगितलेलं आहे महाविद्यालय विद्यापीठ आहेत, ठीक आहे. काही महाविद्यालय हे काय आहेत, विद्यापीठ आहेत. मला सांगा काही महाविद्यालयाची पूर्ण डायग्राम कोणती आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवतो मी तुम्हाला. महाविद्यालय डायग्राम कोणती आहे, ही पूर्ण महाविद्यालय डायग्राम कोणती, ही डायग्राम पूर्ण काय आहे, महाविद्यालयाची. मला सांगा ह्या पूर्णपैकी थोडासा भाग घेतला नाही विद्यापीठाने, कोणता केवढा भाग घेतला, एवढा. म्हणून हे विधान पण आपलं काय बसायला करेक्ट बसायला. कोणतं विधान, कोणतं विधान बसायला करेक्ट आपलं, लक्ष द्या, काही महाविद्यालय हे काय आहेत, विद्यापीठ आहेत. काही महाविद्यालय हे विद्यापीठ आहेत, म्हणून हा पण विधान करेक्ट बसलं. आपण आकृती काढू शकतो ना, म्हणून काय म्हणू शकतो आपण, ऑप्शन सी काय आहे, बरोबर आहे. सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात. मला सांगा आपल्याला ऑप्शन सी भेटलं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे काही बघायची गरज आहे का, कारण की नाही ना. मला सांगायचं सी डी सारखं दाखवले का, सीई सारखं दाखवले का, हे सगळे निष्कर्ष काय आहेत, सेपरेट आहेत. हे सगळे निष्कर्ष सेपरेट असल्यामुळे आपण म्हणू शकतो काय, ऑप्शन आपल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी हे काय आहे, योग्य उत्तर आहे. काय योग्य, सर्व विद्यापीठे ट्युशन असू शकतात. आपण ही एक आपली व्हेन आकृती काढली एक, त्यानुसार आपण आपले निष्कर्ष ए आणि बी आपल्याला काय भेटला, चुकीचा भेटला. त्याने सांगितलं होतं की सर्व विद्यापीठे ट्युशन असू शकतात का, हे बघा एकदा. मग त्यासाठी आपण काय केलं, व्हेन आकृती दुसरी काढली. व्हेन आकृतीमध्ये आपण पॉसिबिलिटी बघितली, काय सर्व विद्यापीठे ट्युशन असू शकतात का, आपल्याला काय भेटलं, सर्व विद्यापीठ हे ट्युशन असू शकतात, हे आपल्याला व्हेन आकृती 2 मध्ये भेटलं. त्यामुळे आपण काय म्हणतो, निष्कर्ष सी हे काय आहे, बरोबर आहे. तुम्हाला समजला का, थोडं समजायला अवघड पार्ट आहे. आणखीन एक आपण उदाहरण बघूया. त्याने काय सांगितलं बाबा, काही पंखे हे हीटर आहेत, ठीक आहे. काही पंखे काय आहेत, हीटर आहेत. बर, त्यानंतर ते काय म्हणते, कोणताही हीटर हे ट्रिमर नाही. हीटरची डायग्राम इथं, कोणताही हीटर काय आहे, ट्रिमर नाही. बर, याच्यामध्ये आपण भांडण दाखवले. त्यानंतर म्हणते सर्व ट्रिमर हे रेझर आहेत. बर, सर्व ट्रिमर हे काय आहेत दादा, रेझर आहेत, ठीक आहे. त्यानंतर ते म्हणते सर्व रेझर हे ब्लेड आहेत. रेझरची डायग्राम कुठे, इथं आहे. सर्व रेझर काय आहेत, ब्लेड आहेत. बर, आपण काढली, विधाने झालेत, ठीक आहे. विधान झाल्यानंतर आपण ते काय निष्कर्ष दिलेले आहेत, ठीक आहे. निष्कर्ष चेक करूया. आपली विधानानुसार आपण काय केलं, आपली व्हेन आकृती काढलेली आहे, त्यावरती आपण निष्कर्ष काय करूया, चेक करूया. चला, ऑप्शन क्रमांक 1 निष्कर्ष काय बघूया आपण. ते काय म्हणतात, काही पंखे हे रेझर नाहीत. काही पंखे हे रेझर नाहीत. पंखे इथं आहेत, रेझर कुठं आहे, इथं आहेत. मला सांगा ना, काही नाही, सर्व नाही, असं होऊ शकतं. 100% नाहीत म्हणते, काही नाहीत. आपल्याला मला सांगा, रेझर इथं दिसत आहेत, पंखे इथं दिसत आहेत. आपण बघूया पंखे कुठे आहेत, पंख्याची डायग्राम इथं आहे, रेझरची डायग्राम इथं आहे. काही कुठे, काही बी नाही. म्हणजे असं म्हणले असते बाबा, काही पंखे रेझर नसू शकतात म्हणले असतं, आपण काय म्हणलं असतं, बाबा विधान बरोबर आहे. पण ते 100% सांगतात ना बाबा काय, की काही पंखे हे काय, रेझर नाहीत. मला सांगा, रेझर नाहीत म्हणले असे, काही पंखे काय म्हणतात, रेझर नाहीत. ही 100% विचारलं ना ते नाहीत म्हणून, ते जर असं म्हटले असते इथं, काही पंखे हे रेझर नसू शकतात अशी शक्यता दर्शवली असती, तर आपण काय म्हटलं असतं, बाबा विधान ए हे काय आहे, बरोबर आहे. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हे सर्व जे आजचे आपण विनाकृतीचे प्रश्न घेतलेले आहेत, हे कशाचे आहेत, शक्यतेवरती आधारित, म्हणजे पॉसिबिलिटी बघण्याचे त्याने आपल्याला विचारलं आहे, ठीक आहे. हे 100% नाहीत म्हणल्यामुळे हे निष्कर्ष काय आहे, हे निष्कर्ष चुकीचा आहे, ठीक आहे. नसू शकतात म्हटलं असतं तर निष्कर्ष आपण काय म्हटलं असतो, बरोबर आहे. 100% म्हणते ना, नाहीतच. आपल्याला ह्या विधानावरून 100% सांगता येते का आहेत का नाहीत, तर म्हणून हा विधान काय आहे, निष्कर्ष काय आहे, चुकीचा आहे. ते जर म्हटलं असतं नसू शकतात किंवा असू शकतात म्हटलं असतं, तर आपण काय म्हटलं असतं, बाबा ते ते निष्कर्ष काय आहे, बरोबर आहे. त्याने 100% सांगतात ना, काही पंखे हे रेझर नाहीत. 100% आपण त्याची माहिती सांगू शकतो का, बाबा आहेतच नाहीत, ह्या आकृतीनुसार नाही. म्हणून काय, निष्कर्ष ए चुकीचा. निष्कर्ष बी कडे जाऊया. त्याने काय म्हटलं, सर्व रेझर हे ट्रिमर आहेत. बघा, सर्व रेझर हे ट्रिमर आहेत. रेझरची डायग्राम कुठे आहे,
ते काय म्हणते, सर्व रेझर हे ट्रिमर आहेत. मला सांगा सर्व रेझर केवढे आहेत? एवढे आहेत. आत्ता आपण येलोमध्ये दाखवलं हे काय रेझर आहेत. ट्रिमरचे भाग केवढा आहे? ट्रिमरचा भाग हा एवढाच आहे ना. सर्व रेझर हे ट्रिमर असू शकतात का? नाही. म्हणून निष्कर्ष 2 चुकीचा. निष्कर्ष 2 काय म्हणते बाबा, सर्व रेझर हे ट्रिमर असू शकतात का? नसू शकतात. म्हणजे सॉरी नाहीतच. म्हणून काय निष्कर्ष बी काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर काय म्हटलंय, काही हीटर हे ब्लेड आहेत. काही हीटर कुठे? दुसऱ्या कलरमध्ये बघूया आपण. हीटर डायग्राम कुठे? हीटर हा इथं दिसतो आपल्याला. काय हीटर हे काय म्हणते, आणि ब्लेड कुठे आहेत? ब्लेडची डायग्राम आपल्याला ही पूर्ण लालमध्ये दाखवलेली ही काय आहे? ब्लेडची डायग्राम आहे. ती काय म्हणते, काही हीटर हे ब्लेड आहेत. मला सांगा ब्लेड इथं आहेत, हीटर इथं आहेत. आपल्याला काही हीटर हे ब्लेड दिसतात का? आपल्या वेनाकृतीनुसार सरळ सरळ दिसतात का? नाही. म्हणून ऑप्शन सी चुकीचा. त्याने इथं आहेत म्हटलं म्हणून आपण त्याला चुकीचं म्हटलं. त्याने जर विचारलं असतं असू शकतात विचारलं असतं, आपण काय म्हटलं असतं, बाबा ती पॉसिबिलिटी होऊ शकते. म्हणून आपण काय म्हटलं असतं, असू शकतात. हे काय निष्कर्ष बरोबर आहे. पण ते म्हणतात काय? नाहीत, म्हणजे आहेत म्हणतात. आहेत म्हटल्यामुळे आपण काय म्हणू, ते चुकीचं. एक मिनिट. असू शकतात म्हटलं, सॉरी आहेतच म्हटले ते, त्यामुळे आपण काय म्हटलं, ते निष्कर्ष सी हा काय पूर्णपणे चुकीचा आहे. निष्कर्ष डी कडे जाऊया आपण. ते काय म्हणतात, सर्व ट्रिमर हे ब्लेड असण्याची शक्यता आहे. इथं त्याने शक्यता विचारली. शक्यता विचारल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? शक्यता विचारल्यानंतर आपल्याला दुसरी डायग्राम काढावं लागते. दुसरी डायग्राममध्ये आपण पॉसिबिलिटी बघूया, आणि जर असेल तर ते विधान निष्कर्ष काय, सॉरी ते निष्कर्ष काय बरोबर आहे. त्याने काय सांगितले, सर्व ट्रिमर हे ब्लेड असण्याची शक्यता आहे. सर्व ट्रिमर हे ब्लेड असण्याची शक्यता आहे. सर्व ट्रिमर हे ब्लेड असण्याची शक्यता आहे. सर्व ट्रिमर ब्लेड असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर ते काय विचारले, काही पंखे ब्लेड असू शकतात. ठीक आहे. असण्याची शक्यता काय आपल्याला 100% माहिती आहे ना. दुसरी आकृती काढायची गरज आहे का? मला सांगा तुम्ही. याच्यामध्ये आपण बघूया, ट्रिमर कुठे आहेत? एवढे आहेत. आणि ब्लेड कुठे आहेत? हा पूर्ण भाग कशाचा आहे? ब्लेडचा आहे. मला सांगा अगोदर सर्व ट्रिमर हे काय? ब्लेड आहेत. शक्यता काय? इथे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, वरती दिलेलं काय? सर्व ट्रिमर हे काय आहेत? सॉरी त्यांनी दिलेलं आहे सर्व ट्रिमर हे काय आहेत? ब्लेड आहेत. म्हणून हे काय शक्यता ही बरोबर आहे का? याने इथं आहेत म्हटलं असतं, आपण काय म्हटलं असतं, बाबा विधान डी करेक्ट आहे. पण हे विधान काय आहे? त्याने काय म्हणतंय, सर्व ट्रिमर हे ब्लेड असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे का? शक्यता नाही ना. कारण की ऑलरेडीच काय आहे, सर्व ट्रिमर हे काय आहेत? पूर्ण ब्लेड आहेत. सर्व ट्रिमर हे ब्लेड आहेत. म्हणून हे निष्कर्ष डी काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर निष्कर्ष राहिला शेवटी ई चेक करूया आपण. काही पंखे हे ब्लेड असू शकतात. काही पंखे हे ब्लेड असू शकतात. पंखे कुठे आहेत? पंखे दादा आपण असू शकतात म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? दुसरी डायग्राम काढून बघूया. ठीक आहे. डायग्राम ही एक, डायग्राम दुसरी काढून बघूया. पंखे, काही पंखे काय आहेत? हीटर आहेत. ठीक आहे. त्यानंतर म्हणते कोणताही हीटर हे ट्रिमर नाही. कोणताही हीटर हे ट्रिमर नाही. त्यानंतर म्हणते सर्व ट्रिमर हे काय? रेझर आहेत. सर्व ट्रिमर हे रेझर आहेत. आपण रेझर डायग्राम अशी काढली. त्यानंतर काय म्हणते, सर्व रेझर हे ब्लेड आहेत. ठीक आहे. सर्व रेझर हे ब्लेड आहेत. सर्व रेझर हे ब्लेड आहेत आणि काही पंखे हे ब्लेड असू शकतात असं विचार. ठीक आहे. मला सांगा सर्व रेझर हे ब्लेड दाखवण्यासाठी आपण अशी डायग्राम काढली, बरोबर आहे. अशी डायग्राम काढली, ह्याला आपण जर ब्लेड नाव दिलं, काय ब्लेड नाव दिलं, तर ह्या डायग्रामनुसार मला सांगा पंख्याचा आणि ब्लेडचा हा भाग कोणता? किती लक्ष द्या. पंख्याचा आणि ब्लेडचा हा भाग आपल्याला काही भाग कॉमन दिसतो का नाही? काही भाग हा कॉमन दिसला ना आपल्याला. कोणता? हा भाग पूर्ण या दोघांमध्ये आपल्याला कॉमन दिसला ना. कॉमन आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो? काही पंखे हे ब्लेड असू शकतात. म्हणून ऑप्शन क्रमांक ई आपल्या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे. निष्कर्ष ई हा प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. काय? तर काही पंखे हे ब्लेड असू शकतात. ठीक आहे. समजायला थोडं अवघड पार्ट आहे, तुम्ही थोडं लक्ष देऊन बघावं लागतं. तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय सांगतो बाबा, काही विक्रेते हे एजंट आहेत. ठीक आहे. ते म्हणतात काही विक्रेते हे काय आहेत? एजंट आहेत.
त्यानंतर दुसरं विधान काय सांगितले, काही एजंट हे काय आहेत, अधिकारी आहेत. काही एजंट काय आहेत, अधिकारी आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणते, सर्व अधिकारी हे काय आहेत, व्यवस्थापक आहेत. मला सांगा अधिकाऱ्याची डायग्राम ही आहे. सर्व अधिकारी हे काय दाखवले आपण, व्यवस्थापक दाखवले. ठीक आहे. पुढे बघा त्याने काय म्हणते, कोणताही व्यवस्थापक हा काय आहे, लिपिक नाही. कोणताही व्यवस्थापक हा काय, लिपिक नाही. इथं आपण लिपिक दाखवला. व्यवस्थापकाचा आणि लिपिकचा काय कट्टर दुश्मनी आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला क्रॉसचं चिन्ह काढून दाखवूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणताही व्यवस्थापक हे कधीही काय लिपिक होऊ शकत नाही, किंवा कोणताही लिपिक हा व्यवस्थापक होऊ शकत नाही. दोघांचे कट्टर भांडण आहेत. ठीक आहे. ही आपली काय वेन डायग्राम तयार झाली. विधानाच्या आधारे आपण वेन डायग्राम तयार केलेली आहे. त्यानुसार आपण बघूया, निष्कर्ष बघूया. पहिला निष्कर्ष काय सांगतो, पहिला निष्कर्ष चेक करूया. पहिला निष्कर्ष काय, सर्व अधिकारी हे लिपिक आहेत म्हणते. मला सांगा अधिकारी कुठे आहेत, अधिकारी आपल्या डायग्राम कुठे दिसती, अधिकाऱ्याची डायग्राम आपल्याला ही एवढी दिसती इथं, आणि लिपिकची डायग्राम कुठे इथं आहे. ते काय म्हणते, सर्व अधिकारी हे लिपिक आहेत. मला सांगा सर्व अधिकारी लिपिक होऊ शकतात का, कधीच होऊ शकत नाहीत ना. लिपिक आणि व्यवस्थापकाचं कधी जमणार नाही का, कारण की व्यवस्थापक आणि लिपिक मध्ये काय, दोघांचे 36 आकडा, दोघांचे कंटिन्यू भांडणं आहेत. मला सांगा हा व्यवस्थापक आणि हे काय म्हणतात तर अधिकाऱ्यांचा हा भाग पूर्ण पोर्शन कॉमन आहे का नाही. मला सांगा हा पूर्ण पोर्शन कधीही लिपिक होऊ शकतो का, कधीच होऊ शकत नाही का, कारण की व्यवस्थापक आणि लिपिकचं आपल्याला पहिलेच त्यांनी भांडण दाखवलेलं आहे. त्यामुळे काय तर ऑप्शन क्रमांक 1 हा निष्कर्ष काय आहे, चुकीचा आहे. सर्व अधिकारी हे कधीही काय लिपिक होऊ शकत नाही. त्यानंतर ते काय म्हणतंय, काही लिपिक हे एजंट असू शकतात. तुम्हाला लक्षात आहे आपण का नाही सकाळपासून बघतो, जेव्हा असू शकतात म्हटलं की आपल्याला काय करावं लागते बाबा, पॉसिबिलिटी बघावं लागते. पॉसिबिलिटी बघण्यासाठी काय करावं लागते, आपल्याला दुसरी आकृती काढून चेक करावं लागते. ठीक आहे. ही आपल्या एक पहिली आकृती, आपण दुसरी आकृती काढून त्यामध्ये बघूया. ते असू शकतात का, त्याने काय सांगितले, काही लिपिक हे एजंट असू शकतात का, लिपिक इथं आहेत, एजंट इथं आहेत. काही लिपिक हे एजंट असू शकतात का, असू शकतात ना. मला सांगा आपण ही डायग्राम अशी काढली, इथं विक्रेता. ठीक आहे. त्यानंतर त्याने म्हटलं एजंटची आपण अशी काढली. त्याने काय सांगितलं परत, काही एजंट हे अधिकारी आहेत. काही एजंट हे मी अधिकारी दाखवले असे. ठीक आहे. त्यानंतर त्याने काय म्हटलं होतं बाबा, सर्व अधिकारी काय आहेत, सर्व अधिकारी हे काय आहेत, व्यवस्थापक आहेत. व्यवस्थापकची आकृती अशी दाखवली मी. त्यानंतर ते म्हटलं होतं की कोणताही व्यवस्थापक हे काय लिपिक नाही. मी असं काढलं असतं, कोणताही व्यवस्थापक हे काय आहे, लिपिक नाही. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये क्रॉसचं चिन्ह काढून भांडण दाखवलं. मला सांगा ह्या डायग्राम क्रमांक 2 नुसार आपल्या लिपिक कुठं दिसतो, लिपिक हा इथं दिसतो, आणि एजंट कुठं आहे, हा इथं एजंट आहे. ह्या दोघांमध्ये कोणता भाग कॉमन आहे, आपल्याला हा भाग कॉमन दिसतो. कोणता, हा एवढा भाग जो आहे का, ह्या दोघांमध्ये काय दिसतो, कॉमन दिसतो. कॉमन दिसल्यामुळे आपण निष्कर्ष काय म्हणू शकतो, काही लिपिक हे एजंट असू शकतात. ह्या आकृती क्रमांक 2 मध्ये मला सांगा काही लिपिक हे एजंट दिसतात का नाही. म्हणून आपण काय म्हणतो बाबा, ही पॉसिबिलिटी का नाही योग्य आहे, काय की बाबा काही लिपिक हे एजंट असू शकतात. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे काय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानुसार आपल्या प्रश्नात आपल्याला काय भेटलेलं आहे, ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. आलं का लक्षात. पुढचं चेक करायची गरज नाही, कारण कसं आहे ते 4च निष्कर्ष दिले होते. ते 4 निष्कर्ष काय त्यांनी ऑप्शनमध्ये दिले होते. आपल्याला आपलं का नाही प्रश्नाचं योग्य उत्तर काय भेटलेलं आहे, खालील लिपिक हे एजंट असू शकतात. म्हणून हे खालचे 2 चेक करून आपल्याला वेळ घालवायची काय गरज नाहीये. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन चांगला आहे, लक्ष द्या. त्याने काय सांगितलेलं आहे, काय सर्व चेंडू बॅट आहेत. सर्व चेंडू हे काय आहेत, सर्व चेंडू हे बॅट आहेत. सर्व चेंडू हे बॅट आहेत. त्यानंतर त्याने म्हटले काही स्टंप हे बॅट आहेत. ठीक आहे. काही स्टंप हे काय सांगते, बॅट सांगते. बर. त्यानंतर पुढे म्हणतंय कोणताही स्टंप हा पिच नाही. स्टंप कुठे दिसते आपल्याला इथं. कोणताही स्टंप हा पिच आहे का नाही. पिचचे आणि स्टंपचे काय आहेत, भांडण आहेत. भांडण असल्यामुळे त्या दोघांमध्ये आपण काय केलं, क्रॉसचं चिन्ह दाखवून आपल्या दोघांचं भांडण दाखवलं आपण. त्यानंतर ते काय म्हणतंय, विधान दुसरं, सर्व पिच ह्या हिरव्या आहेत. बरं ठीक आहे. आपली पिचची आकृती कुठे इथं आहे. सर्व पिच काय दाखवावं लागतं आपल्याला, हिरव्या दाखवावं लागतील. हे हिरव्याची डायग्राम काढली आपण. वरच्या माहितीनुसार आपण आपली वेन डायग्राम तयार केलेली आहे.
वेन डायग्राम तयार केल्यानुसार आपण काय करूया, निष्कर्ष चेक करूया. लक्ष द्या, निष्कर्ष एक काय म्हणते, निष्कर्ष एक म्हणते की बाबा कोणताही स्टंप हा चेंडू नाही. मला सांगा स्टंप कुठे आहे, स्टंप इथं आहे आणि चेंडू कुठं आहे, चेंडू इथं आहे. आता तुम्ही म्हणता कोणताही स्टंप हा चेंडू नाही असं म्हटलेलं आहे, पण हे 100% आपण म्हणू शकतो का कोणता स्टंप हा चेंडू नाही, असं असू शकतं म्हटलं असतं, सॉरी कोणताही स्टंप हा चेंडू नसू शकतो म्हटलं असतं, नसू शकतो म्हटलं असतं, आपण काय म्हटलं असतं भाऊ, करेक्ट आहे. 100% स्टंपची आणि चेंडूची आपल्याला माहिती आहे का, आपल्याला पूर्ण वरी विधानं दिले, जेवढे विधानं दिले तेवढ्या विधानामध्ये चेंडूचा आणि स्टंपचा उल्लेख आपल्याला आढळतो का कुठं, नाहीये. का, तर ह्या दोघांमध्ये आपल्याला 100% काय रिलेशन आहे तर माहिती आहे का, नाहीये. त्याने म्हटलं असतं इथं नसू शकतात किंवा असू शकतात म्हटलं असतं, तर आपण काय म्हटलं असतं की बाबा ते निष्कर्ष काय अगदी योग्य बरोबर आहे. पण त्याने इथं काय सांगितलेलं आहे की कोणताही स्टंप हा चेंडू नाही. ही 100% माहिती सांगू शकतो का आपण नाही म्हणून, नाही ना. मला सांगा, मी हेच डायग्राम थोडी वरून काढली असती, अशी कशी डायग्राम काढली असती, मी डायग्राम ती अशी काढली असती, इथं चेंडू दाखवला, ठीक आहे. ह्या सर्व चेंडू काय आहेत, बॅट आहेत. त्यानंतर म्हटलेलं आहे काही बॅट काय स्टंप आहेत. मी जर ह्याला असं दाखवलं असतं, ठीक आहे. मला सांगा ह्या डायग्रामनुसार हा बॅटमध्ये आणि चेंडूमध्ये कोणता भाग कॉमन आहे, हा एवढा भाग कॉमन आला ना बॅटमध्ये आणि चेंडूमध्ये. ह्याच्यानुसार आपलं का नाही निष्कर्ष काय चुकायला आहे, निष्कर्ष एक चुकीचा यायला आहे ना. त्यानुसार आपण 100% सांगू शकतो का कोणताही स्टंप हा चेंडू नाही. नसू शकतो म्हटलं असतं तर आपण म्हटलं असतं काय बाबा त्याची शक्यता एकदम काय बरोबर आहे. पण तो काय सांगतो की 100% हा चेंडू, कोणताही चेंडू हा काय, सॉरी कोणताही स्टंप हा चेंडू नाही. म्हणून हा काय निष्कर्ष, निष्कर्ष एक काय आहे, चुकीचा आहे. निष्कर्ष एक चुकीचा आहे. ठीक आहे. आपल्याकडे दोन्ही पॉसिबिलिटी बघितल्या आपण, त्यानुसार आपल्याला काय भेटलं, कोणताही स्टंप हा, सॉरी कोणताही स्टंप हा चेंडू नाही. हे काय विधान काय, सॉरी निष्कर्ष काय चुकीचा आहे. त्यानंतर पुढचं बघूया, ते काय म्हणतात, सर्व हिरवे हे पीच आहेत. सर्व हिरवे हे पीच आहेत का, मला सांगा हिरव्याची डायग्राम केवढी आहे, इथे लक्ष द्या. पूर्ण आपल्याला सगळे काय दिसतात, हे हिरवे आहेत एवढे, एवढ्या हिरव्या जाग्यापेक्षा पीच जागा केवढी आहे, फक्त पीच केवढे आहेत, एवढेच आहेत ना. म्हणून आपण म्हणू शकतो का सर्व हिरवे हे पीच आहेत, नाही. सर्व पीच हे हिरवे आहेत, हे विधान एकदम बरोबर आहे. पण सर्व हिरवे हे पीच आहेत का, नाही. हिरव्याची जागा एवढी आहे, पीचची जागा एवढीच आहे ना. मग त्यापेक्षा काहीच भाग काही हिरव्याचा भाग पीचनं घेतलेला आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, निष्कर्ष बी हा पण काय आहे, चुकीचा आहे. निष्कर्ष बी आपण बघितला आपल्या वेन आकृतीनुसार, निष्कर्ष बी आपल्याला काय भेटला, चुकीचा भेटला. त्यानंतर ते काय म्हणतात, लक्ष द्या, ऑप्शन क्रमांक सी, काही स्टंप हे हिरवे असण्याची शक्यता आहे. काही स्टंप हे हिरवे असण्याची शक्यता आहे. कुठे काही स्टंप, इथं आहे वरती, ठीक आहे. मला सांगा आपण इथं का नाही वरच्या इथं काय विचार त्याने शक्यता विचारली आहे. शक्यता जेव्हा विचारतात प्रश्नामध्ये तेव्हा आपल्याला काय करावं लागते, दुसरी वेन आकृती काढून आपल्याला पॉसिबिलिटी बघावं लागते. आपल्याला ह्या आकृतीनुसार स्टंप आणि हिरव्याचा काही संबंध दिसतो का, नाही. पण आपण ह्या हिरव्याचा आणि स्टंपचा का नाही पॉसिबिलिटी असण्याची आकृती काढून बघू शकतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला का नाही शक्यता दिसली तर आपण काय म्हणतो, तो निष्कर्ष पूर्णपणे बरोबर आहे. मला सांगा इतकी आकृती काढलेली आहे आपण, ह्या आकृतीच्या पुढील विधान काय म्हणते बाबा, कोणताही स्टंप हा काय पिच नाही. मला सांगा आपण इथं दाखवलं असं, कोणताही स्टंप हा काय पिच नाही. पण ते काय म्हणते, सर्व पिच हे काय आहेत, सर्व पिच हे काय आहेत, हिरवे आहेत. मला सांगा मी ही जर अशी आकृती काढली, सर्व पिच जे हे हिरवे आहेत, बरं ठीक आहे. ह्या आकृतीनुसार लक्ष द्या. मला सांगा स्टंपचा भाग कोणता आहे, स्टंपचा भाग पूर्ण हा असा आहे. त्यानंतर हिरव्याचा भाग कोणता आहे, हा पूर्ण हिरव्याचा भाग आहे. मला सांगा ह्या दोन्हीमध्ये आपल्याला हा भाग पूर्ण दिसला का नाही, हा भाग कॉमन दिसतो का नाही. दोघांमध्ये सारखा भाग काय, कोणामध्ये स्टंपमध्ये आणि हिरव्यामध्ये हा भाग कॉमन आहे. हा भाग कॉमन असल्यामुळे आपण काय म्हणतो, काही स्टंप हे हिरवे असण्याची शक्यता आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आपण म्हणू शकतो हा निष्कर्ष एकदम बरोबर आहे. आपल्या वेन आकृतीनुसार काही स्टंप हे हिरवे असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता समजायला लागला असेल तुम्हाला, कारण कसं आहे याच्यावरती आपण 5-6 क्वेश्चन बघितलेले आहेत. एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला वाटतं वेन आकृती एवढा सोपा टॉपिक कोणताच नाही आणि वेन आकृती एवढा अवघड टॉपिक बी कोणताच नाही. ठीक आहे. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने काय सांगितले, काही दुकाने हे शोरूम आहेत. ठीक आहे. काही दुकाने हे काय आहेत, शोरूम आहेत. आपण दुकानांची आकृती काढली. काही दुकाने हे काय आहेत, शोरूम आहेत.
त्यानंतर पुढे बघूया आपण, कोणताही शोरूम हा मॉल नाही. कोणताही शोरूम हा काय आहे दादा, मॉल नाही. बर, ह्या मॉलमध्ये आणि शोरूममध्ये काय कट्टर भांडण आहेत. 36चा आकडा आहे म्हणून आपण त्यांना क्रॉस दाखवलेला आहे. त्यानंतर सांगते सर्व मॉल हे काय आहेत, मेगा मार्ट आहेत. बर, सर्व मॉल हे काय आहेत, मेगा मार्ट आहेत. मेगा मार्ट दाखवला आता, ठीक आहे. त्यानंतर पुढे चेक करा, पुढे काय सांगते बाबा, काही मेगा मार्ट हे काय आहेत, शोरूम आहेत. मला सांगा, काही पुढे दाखवलं त्याने काय म्हटले, काही मेगा मार्ट काय आहेत, शोरूम आहेत. आपल्याला ही आकृती कशी काढावी लागेल मग, मॉलचा आणि का नाही शोरूमचं जमतच नाही, पण सर्व जे मॉल आहेत त्यापैकी काही बघा हे पूर्ण मॉल आहेत, इथपर्यंत आपली आकृती बरोबर आहे. त्यानंतर का नाही त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्व मॉल हे काय आहेत, मेगा मार्ट आहेत. सर्व मॉल हे काय आहेत, मेगा मार्ट आहेत. ही आकृती आपली मेगा मार्टची, बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे विधान, हा काही मेगा मार्ट हे काय शोरूम आहेत. शोरूम हे वरी, ही मेगा मार्ट ही, ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता भाग कॉमन भेटला, आपल्याला हा भाग कॉमन भेटला. म्हणून आपले सर्व विधान आपण त्यानुसार आपण काय केलेलं आहे, वेन आकृती काढलेली आहे. वेन आकृती काढणं झाली आपली. त्यानंतर आपण काय करूया, निष्कर्ष दिलेले आहेत, निष्कर्ष म्हणजे ऑप्शन चेक करूया कोणतं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे त्याने, काही मेगा मार्ट हे शोरूम नाहीत. काही मेगा मार्ट हे शोरूम नाहीत. काही मेगा मार्ट हे शोरूम आहेत का, नाही. पूर्ण मला सांगा, आता इथे लक्ष द्या, हा पूर्ण जो सर्कल आहे हा कशाचा आहे, मेगा मार्टचा आहे. आणि शोरूमचा सर्कल कोणता आहे, हा एवढाच आहे. मला सांगा, ह्या पूर्ण मेगा मार्टमध्ये जो हा एवढा सर्कल दिलेला आहे, कोणता, हा एवढा सर्कल दिलेला आहे, हा कशाचा आहे, मॉलचा सर्कल आहे. कशाचा, मॉलचा सर्कल आहे. आपल्याला विधानामध्ये काय सांगितलेलं आहे, मॉल आणि शोरूमचे काय आहे, दोघांचे कट्टर भांडण आहेत. मला सांगा, हे कधी एवढा भाग जो आहे मॉलचा आणि मेगा मार्टचा कॉमन भाग, हा कधी शोरूम होऊ शकेल का, होऊ शकणार नाही. कारण की ह्या मॉलचे आणि शोरूमचे काय आहेत, भांडण आहेत. म्हणून विधान काय म्हणू शकतो आपण, ऑप्शन क्रमांक 1 एकदम बरोबर आहे. काय म्हणतंय ते, काही मेगा मार्ट हे शोरूम नाहीत. बरोबर आहे ना, काही मेगा मार्ट हे शोरूम आहेत का, नाही ना. हा आपल्याला फिक्सच माहित आहे, हा भाग जो आहे मॉलचा, हा कधीही मेगा मार्टमध्ये मिसळू शकतो का, नाही. कशामुळे मिसळू शकत नाही, तर आपल्या वाक्य म्हणजे विधानामध्ये काय दिलेलं आहे, कोणतेही काय म्हणलेलं आहे, कोणताही मॉल हा काय आहे, शोरूम नाही. ह्या दोघांमध्ये, मॉलमध्ये आणि शोरूममध्ये कधीही जमणार नाही, कारण की त्यांच्या विधानामध्ये भांडणं दिलेले आहेत. म्हणून म्हणू शकतो आपण ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. कशामुळे चेक करावं लागेल, त्याने ऑप्शन क्रमांक डी दिलेला आहे. काय म्हणतंय, सर्व अनुसरण करतात. मला सांगा, आपल्याला ए विधान बरोबर भेटलं, बी जर भेटला असेल, सी जर भेटला असेल, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय व्हायले, डी व्हायले. ठीक आहे. मी ऑप्शन क्रमांक डी बघितलं नव्हतं म्हणून मी काय म्हटलं, ऑप्शन ए उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी काय सांगते, सर्व अनुसरण करतात. तरी तिन्ही बरोबर असतील तर आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी आहे. चला बघूया आपण ऑप्शन बी काय म्हणतंय, काही मॉल हे दुकाने होऊ शकतात. मला सांगा, काही मॉल हे दुकानं होऊ शकतात का, काऊन होऊ शकत नाहीत. मी जर हीच डायग्राम अशी इकडे काढली असती आणि हा मॉल मेगा मार्ट असा वाढवला असता, तर ही काय आपण म्हणू शकलो असतो का नाही. आपण दुसरी आकृती काढून बघूया, काही मॉल हे का नाही, ते काय म्हणते, काही मॉल हे दुकाने होऊ शकतात का. ठीक आहे. ही आकृती एक, दुसरी आकृतीमध्ये बघूया, त्याने काय दिले, दुकाने. त्यानंतर काय दिले, शोरूम. कोणतंही शोरूम हे काय, मॉल नाही. मी असं काढलं, मॉल, ह्या दोघांमध्ये भांडण दाखवलं. मला सांगा, काही ह्या दोघांमध्ये एवढा भाग कॉमन दिसला ना, दुकान आणि मॉलमध्ये, आपण असं म्हणू शकतो की बाबा काही मॉल हे दुकाने होऊ शकतात का, होऊ शकतात ना, का होऊ शकत नाहीत. हे आपल्या डायग्राम 2 नुसार आपल्याला का नाही आपली पॉसिबिलिटी भेटलेली आहे. म्हणून काय म्हणतो, ऑप्शन बी पण काय आहे, बरोबर आहे. ऑप्शन सी बघूया, सर्व दुकाने हे मेगा मार्ट असू शकतात का. ठीक आहे. आपण बघूया, आणखीन एक आकृती काढून बघूया, सर्व दुकाने हे मेगा मार्ट असू शकतात का. दुकाने कुठे आहेत, हे दुकानाची आकृतीत. हे काय म्हणते, काही दुकाने काय आहेत, मेगा मार्ट आहेत. सॉरी, काही दुकाने काय, शोरूम आहेत. त्यानंतर काय म्हणते, कोणताही शोरूम हे काय, मॉल नाही. ठीक आहे. ही मॉलची डायग्राम काढली आपण. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये भांडण आहे. त्यानंतर म्हटलेलं काय, की सर्व मॉल हे काय, शोरूम आहे. सॉरी, सर्व मॉल हे काय आहेत, मेगा मार्ट आहेत. आपण जर अशी आकृती काढली, अशी आखून काढली, ह्या आकृतीला आपण म्हटलं मेगा मार्ट. आकृती 3 प्रमाणे मला सांगा, आकृती 3 प्रमाणे
सर्व दुकान हे मेगामार्ट असू शकतात का नाही, असू शकतात. म्हणून आपण काय म्हणू, ऑप्शन सी पण हे काय आहे, बरोबर आहे. मला सांगा आपल्या प्रश्नामध्ये ए बरोबर भेटलं, आपल्याला बी बरोबर भेटलं, ऑप्शन क्रमांक सी पण बरोबर भेटलं. ऑप्शन क्रमांक डी काय सांगते, वरील सर्व निष्कर्ष अनुसरण करतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी. आता मला सांगा, वरून आपण जर डायरेक्ट एक बघून चेक केला असतं पुढे गेलो असतो तर आपलं प्रश्नाचं आपलं उत्तर आलं असतं का, नाहीये. कारण की जेवढे काही निष्कर्ष दिले होते यात ए बी सी हे तिन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. म्हणून त्याने चौथा पर्याय काय दिला होता, चौथा पर्याय दिला होता की बाबा सर्व निष्कर्ष काय करतात, अनुसरण करतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, परीक्षेमध्ये टिक करण्यासाठी ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न दिलाय त्यांनी, काही ए हे बी आहेत. ठीक आहे, काही ए हे बी आहेत. बर, काही ए हे काय आहेत, बी आहेत. पुढे काय दिलंय, कोणताही बी हा सी नाही. बर, कोणताही बी हा काय आहे, सी नाही. दोघांमध्ये कंटिन्यू भांडणं आहेत. काही सी हे डी आहेत म्हणते, काही सी हे काय आहे दादा, डी आहेत. यांचं सी आणि डी मध्ये भाग कॉमन दाखवला. ते म्हणते सर्व डी हे काय आहेत, एच आहेत. सर्व डी हे काय आहेत, एच आहेत. आपली वेन आकृती तयार झालेली आहे. वेन आकृती तयार झाल्यानंतर आपण काय करूया, आपण निष्कर्ष चेक करूया. मला सांगा, तुम्ही ह्या प्रश्न जेवढं प्रॅक्टिस करताना वेन आकृती काढायच्या तेवढं तुम्हाला हा टॉपिक समजायला मदत होईल. ठीक आहे, निष्कर्ष चेक करूया. पहिला निष्कर्ष काय काय सांगतो, काही सी हे ए असू शकतात. असू शकतात आलं की आपल्याला पॉसिबिलिटी बघावं लागते. काही सी हे काय ए असू शकतात, काही सी हे ए असू शकतात का, असू शकतात ना, का नाही. मला सांगा, मी जर अशी डायग्राम काढली, हा ए चा भाग, हा बी चा भाग. मला सांगा बी चे आणि सी चे भांडणं आहेत. मी जर ह्याला का नाही असं काढलं, ह्या सी ला असं दाखवलं, मला सांग ह्या दोघांमध्ये कोणता भाग कॉमन आहे, सी आणि हे बी मध्ये मला एवढा भाग कॉमन दिसला का नाही. म्हणून म्हणू शकतो मी, काही सी हे ए असू शकतात. काही सी हे आपल्याला ए भेटले. आपल्या दुसऱ्या वेन आकृतीनुसार काही ए सी हे ए भेटले. म्हणून आपण काय म्हणू शकतो, ऑप्शन निष्कर्ष एक हे काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघूया आपण ऑप्शन बी निष्कर्ष बी बघूया. कोणताही बी हा काय, डी नाही. कोणताही बी हा डी नाही. कोणताही बी हा डी नाही आपण 100% सांगू शकतो का, सांगू शकत नाही ना. असू शकतोय, कोणता तरी डी हा बी असू शकतो किंवा कोणताही डी हा बी असू शकतोय. बीचा आणि डीचा आपल्याला काही संबंध माहिती का, विधानामध्ये त्याबद्दल काही वाक्य केलेलं नाही. म्हणून जेव्हा ज्या विधानामध्ये ज्या गोष्टीबद्दल 100% का नाही म्हणजे माहिती नसते, आपण त्याला काही 100% सांगू शकतो का, नाहीये. इथं नसू शकतात असू शकतात म्हणलं असतं, आपण काय म्हणलो असतो ते बरोबर आहे. पण हे काय निष्कर्ष चुकीचा आहे. त्यानंतर निष्कर्ष सी काय सांगतोय, काही एच हे ए आहेत. काही एच हे ए आहेत का, नाहीत ना. असू शकतात बाबा किंवा नसू शकतात. 100% सांगू शकतो का बाबा आहेतच म्हणून, आहेत म्हणू शकतो का आपण, नाही ना. म्हणून हे पण चुकीचं आहे. ते म्हणते सर्व डी हे ए असू शकतात. इथं लक्षात आलं द्या, असू शकतात आलं की आपल्याला काय करावं लागते, पॉसिबिलिटी बघावं लागते. सर्व डी हे ए असू शकतात का, सर्व डी हे ए असू शकतात का, आपण चेक करूया. सर्व डी हे बी असू शकतात का बघायचे आपल्याला. ठीक आहे, ए नाही, सर्व डी हे कधीही बी असू शकत नाहीत का, कारण की हे सीचं आणि बीचं काय भांडण आहे. सी आणि डी मध्ये हा भाग जो कॉमन दिसतो हा कधीही बी सोबत मिळवणी करणार नाही. का करणार नाही, कारण की सीचं आणि बीचं जमतच नाही ना. सीचा हा जो भाग आहे कॉमन एवढा सी आणि डी मधला, हा काय कधी मिळवणी करणार आहे का, नाही मिळवणी करणार. म्हणून ऑप्शन क्रमांक डी पण काय आहे, चुकीचा आहे. आपल्या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर काय भेटलेलं आहे, ऑप्शन क्रमांक ए, काही सी हे ए असू शकतात. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.